नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडून न कळत होणाऱ्या चुकांमुळे कशा प्रकारे गाडीची क्लच प्लेट खराब होऊ शकते, अगदी बेसिक थोडक्यात थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। सोबतच प्रवीण पूजा 07 ही माझी इन्स्टा आयडी सुद्धा तुम्हाला फॉलो करायची आहे। तर क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो। कसं आहे मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला कार चालवता यावी। ओके, त्यामुळे प्रत्येक जण नवीन कार घेतो, ती शिकण्याचा प्रयत्न करतो, ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करतो, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये थोडंसं बेसिक शिकतो, बेसिक शिकून झाल्यावर मग घरच्या गाडीवर प्रॅक्टिस करतो। प्रॅक्टिस करता करता त्याच्याकडून न कळत काही चुका होतात, त्या चुकांमुळे तुम्हाला एक नुकसान होऊ शकतं, एक फटका बसू शकतो। ओके, मग त्यातील एकमेव प्रॉब्लेम म्हणजे क्लच प्लेट खराब होणे। तर तुमच्याकडून न कळत क्लच चुकीच्या पद्धतीने वापरला गेल्याने क्लच प्लेट खराब होऊ शकते, याविषयी मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। कसं आहे, प्रत्येक गिअर 1 2 3 4 5 रिव्हर्स हे 6 गिअर फोर व्हीलरला आहेत। हे 6 गिअर जेव्हा जेव्हा तुम्हाला टाकायचे आहेत, वाढवायचे आहेत, कमी करायचे आहेत, त्यावेळेस तुम्हाला क्लच हा नेहमी पूर्ण दाबायचा आहे, हे विसरायचं नाहीये। ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण क्लच दाबाल गिअर वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला ऍक्सेलेटर जो आहे तो 1% सुद्धा दाबायचं नाहीये, हे विसरू नका। बट काही लर्निंग शिकणारे काय करतात, सुरुवातीला त्यांच्याकडून ह्या चुका होतातच। गिअर टाकताना क्लचही दाबतात, सोबत रेसही दाबतात। दोन्ही पॅडल एक साथ दाबल्या कारणाने तुमच्या गाडीची क्लच प्लेट नक्कीच खराब होऊ शकते। ओके, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही गिअर टाकाल त्यावेळेस फक्त क्लच दाबायचंय, रेस दाबायचा नाहीये। क्लच ही पूर्ण दाबायचंय, अर्ध्या क्लच मध्ये तुम्हाला गिअर टाकायचं नाहीये, कमी करायचं नाही, वाढवायचं नाही। तुमच्या गिअर बॉक्सचा प्रॉब्लेम तिथे निघू शकतो, हा भाग वेगळा आहे, मी क्लच प्लेट विषयी बोलतोय। ओके, आता हे जर तुम्हाला मी एक माहिती सांगतोय, आता तुम्हाला मी माझ्या बॅक कॅमेऱ्यातून तुमच्याकडून न कळत कशा प्रकारे क्लच यूज होतो हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, हे तुम्ही माझ्या बॅक कॅमेऱ्याने पाहू शकता। जेव्हा तुम्हाला जर कोणता गिअर वाढवायचा किंवा कमी करायचा असेल तर तुम्हाला हा क्लच पूर्ण एंडपर्यंत दाबायचा असतो, अर्धा नाही। ओके, आता समजा तुम्हाला फर्स्ट गिअर टाकायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट गिअर टाकाल त्यावेळेस तुम्ही जो क्लच आहे तो पूर्ण एंडपर्यंत दाबायचा आहे। ओके, आणि ऍक्सेलेटर जो आहे तो अजिबात दाबायचा नाहीये, फक्त असा पाय अलगद वरती ठेवायचा आहे। पण काही नवीन शिकणारे असतात किंवा काही ड्रायव्हरला सवय असते, तर ते काय करतात, गिअर वाढवताना क्लचही दाबतात आणि थोडासा ऍक्सेलेटरही दाबतात। मग जर दोन्ही पॅडल एक साथ तुम्ही दाबले गेले, हे बघा मी दाखवतोय, तर तुमच्या गाडीची क्लच प्लेट नक्की खराब होऊ शकते। हा पहिला पॉइंट लक्षात ठेवा। ओके, आणखीन काही ड्रायव्हरला अशी एक सवय असते, ते काय करतात, हायवेवर ड्रायव्हिंग करताना किंवा कुठेही ड्रायव्हिंग करताना एकदा 3 4 5 गिअर टाकले की ते आपलं नॉन स्टॉप ड्राईव्ह करत असतात। ड्राईव्ह करता करता त्यांना सवय असते, क्लच असा अर्धा दाबून धरतात आणि कंटिन्यू रेस करत राहतात। मग कंटिन्यू रेस करत करत गेल्याने क्लच दाबून तुमच्या गाडीच्या क्लच प्लेटची लाईफ कमी होते आणि तिथे तुमची गाडी क्लच प्लेट खराब होऊ शकते। हा पण एक मुद्दा आहे क्लच प्लेट खराब होण्याचा। ओके, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही क्लच दाबाल तेव्हा तुम्हाला ऍक्सेलेटर फ्री करायचे, जेव्हा तुम्ही ऍक्सेलेटर दाबाल तेव्हा तुम्हाला क्लच फ्री करायचं आहे। दोन्ही पॅडल एक साथ तुम्हाला दाबायचं नाहीये, नाहीतर तुमच्या गाडीची क्लच प्लेट नक्की खराब होऊ शकते। ओके, मी पुन्हा दाखवतोय, लक्ष असू द्या, जेव्हा तुम्हाला गिअर टाकायचा आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण क्लच एंडपर्यंत दाबायचा आहे, ऍक्सेलेटर दाबायचा नाहीये। आणि जेव्हा गिअर टाकून झालं की क्लच पूर्ण रिलीज करायचा आहे, 1% पण ठेवायचं नाहीये, त्याच्यानंतर तुम्हाला रेस दाबायचा आहे। ओके, आणि जर समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताय तर तुम्हाला क्लचवर फक्त अलगद पाय ठेवायचंय, दाबायचं नाहीये, नुसता नावाला अलगद। ओके, कारण कोण कधी सिटीत आपल्या आडवं येईल सांगू शकत नाही, क्लोज कंजेस्टेड जागेत ट्रॅफिक असतं, त्यामुळे तुम्ही पाय खाली ठेवायचा नाहीये सिटीमध्ये, क्लचवर अलगद ठेवायचा। जर कुणी आलंच की ताबडतोब क्लच दाबून म्हणजे ब्रेक घेता येईल। ओके, आणि जर तेच तुम्ही ड्रायव्हिंग हायवेला करत असाल, एकदा 4 5 गिअर टाकले, 100 120 चा स्पीड दिला, तर तुम्ही क्लचचा पाय खाली काढून ठेवून कंटिन्यू रेस देऊ शकता।
कधी हायवेला, कारण हायवेला ट्रॅफिक नसतं. पण सिटी ड्राईव्ह करताना तुम्हाला क्लचवर अलगद पाय ठेवायचा आहे, दाबायचं नाहीये. जर तुम्ही क्लचही दाबलात आणि रेसही दाबलात तर तुमच्या गाडीची क्लच प्लेट खराब होऊ शकते. ओके, अशा प्रकारे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ड्राईव्ह करताना क्लच दाबायचा नाहीये, क्लच दाबला की ऍक्सेलेटर फ्री करायचा, ऍक्सेलेटर दाबला की क्लच फ्री करायचे. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला, थोडक्यात अगदी तुम्हाला मी मार्गदर्शन केलं आहे, नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही नेहमी क्लच दाबून कंटिन्यू रेस करत 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 गेलात तर तुमच्या गाडीची क्लच प्लेट तर खराब होऊ शकते. मग क्लच प्लेट खराब झाली की अंदाजे आपल्याला समजायला लागतं. काय होतं, जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करता, दुसरा गिअर तिसरा गिअर टाकता, स्पीड देता, त्यावेळेस तुमची गाडी पिकअप घेत नाही, जोरात आवाज करायला लागते. ओके, आवाज करायला लागली, गाडी पिकअप घेईना की समजून चालायचं की तुमच्या गाडीची क्लच प्लेट खराब झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही घाटात चाललात, एखादा डोंगर चढवताय, रेस देऊन सुद्धा तुमची गाडी पळत नाहीये, समजून चाला तुमची क्लच प्लेट नक्कीच गेलेली आहे. कोणत्या कारणामुळे, तर क्लच दाबून कंटिन्यू रेस करत गेल्यामुळे. कधी भविष्यात तुम्ही किंवा कधी कोकणात म्हणा, मोठमोठ्या घाटात फिरायला गेलात तर बघा, तुम्ही रोडच्या कडेला काही गाड्या बोनेट उघडून ओव्हरहीट झालेल्या असतात आणि त्या थांबलेल्या असतात. तर काही ड्रायव्हरला सवय असते, ते क्लच दाबून कंटिन्यू रेस करत असतात, त्याने तुमची गाडी ओव्हरहीट होते आणि क्लच प्लेट खराब होऊन जळून जाते. घाण गाडीमध्ये वास यायला लागतो, समोरून थोडासा धूरही निघाल्यासारखा वाफा यायला लागतात. ओके, अशा कारणामुळे तुमची क्लच प्लेट खराब. ड्राईव्ह करताना क्लच दाबायचा नाहीये, क्लच दाबला की ऍक्सेलेटर फ्री करायचा, ऍक्सेलेटर दाबला की क्लच फ्री करायचे. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला, थोडक्यात अगदी तुम्हाला मी मार्गदर्शन केलं आहे, नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं आहे.